नमस्कार मंडळी, मंथन सावंतांचं मंथन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा. तर आज आम्ही चाललो असो आंबोली सगळे जातातच, पण बघूया कसा दिसता तो नजारा. मुंबईचे मित्र येलेले असतात, त्यांना मी घेऊन चालले असं फिरा आंबोली. तर आंबोलीचं वातावरण कसं तर बघूया. एक छोटंसं व्हिडिओ असतो, तुम्ही या व्हिडिओचा पण आनंद घ्या आणि असं सपोर्ट करत राहा. या पावसाळ्यात तुमका नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटले, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि असं सहकार्य करत राहा. तर चला तर जाऊया आता आंबोली, आणि आंबोलीचे आता बघूया सगळे नजारे. वाजलेले असं 10 आणि यांची काय तयारी होणार नाही. असा काल मोठमोठे गोष्टी करू होते, 9 वाजता उठून जाऊया, 8 वाजता उठून जाऊया, लवकर जाऊया, हय जाऊया, थय जाऊया, अजून काही उठाक ना होते. आता ते तयारी झालेली असा, अजून येतच असत. मी आपलं लिहिलं असं गाडीकडे वाट बघते यांची, गोळ्या कधी येतात ते. गाडी तर रेडी असा, पण माणसंच रवलेली असत. आमची माणसं 9 वाजता होती, आता वाजले 11 आणि चाललो असं मी आंबोली. बघा माणसं बघा 9 वाजता नाही एवढे सगळे लवकर जाऊया, ह्या जाऊया, ता जाऊया आणि वाजले आता शेवटी 11. ह्याच्यामुळे उशीर आलेला, त्याच्यामुळे अभि या वीक ता वीक. आज असा शुक्रवार, पण उद्या शनिवार आणि रविवार असल्यामुळे सीएनजी भरपूर गर्दी असा. कोकणी माणूस आंबोलीक जाऊच्या आधी ह्या देवस्थानाक नक्कीच पाया पडता. श्रीदेव उपरलकर. श्रीदेव उपरलकराक पाया पडला की प्रवासात काय काळजी करूची गरज वाटणार नाही. श्रीदेव उपरलकर आपला रक्षण करता. सावंतवाडी ते आंबोली या अंतर 35 किलोमीटर एवढा असा. आंबोली या महाराष्ट्रातला थंड हवेचा ठिकाण म्हणून खूप प्रसिद्ध असा. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस ह्यो आंबोलीतच पडता. आंबोलीतल्या ह्या स्पॉटला काय म्हणतात बघा, नक्की माहित नाही. कोणा माझ्या कमेंट मध्ये सांगा. व्ह्यू बघा काय असतो. अरे चेंज ना ए भाई इकडे बघा कसा वाटला आंबोली. मुंबईकर आणि आंबोली बघूची होती, म्हणलं घेऊन येऊया. इडीले फर्स्ट टाइम सगळे इडली असत, सुरुवात झालेली असा ट्रेलर असा, कारण बाकी सांगा माहित आंबोली काय असं. ती आंबोलीच्या धाट डोक्यात हरवलेलो डोंगर खूप मस्त दिसता. आंबोली या ठिकाण धबधबे, दाट धुक्या आणि घनदाट जंगल ह्यासाठी खूप प्रसिद्ध असा. आंबोलीत सगळ्यात जास्त पाऊस पडता म्हणून ते का महाराष्ट्रातला चेरापुंजी असा म्हटलं जाता. सावंतवाडीतनं आम्ही डायरेक्ट ह्या पॉइंटवर येऊन थांबलो. ह्या ठिकाणावर आम्ही फोटो काढले, जरा टाइमपास केलो आणि आता आम्ही निघालो आंबोलीच्या मेन धबधब्याकडे. आम्ही आता पोहोचलेलो असतो आंबोली मेन धबधब्याकडे, आणि गर्दी बघा शुक्रवार असता तरी पण गर्दी खूपच असा. एरच्या शनिवार गर्दी असतं म्हणा, शुक्रवारी आम्ही येलो तरी पण आज गर्दी असा, खूप गर्दी आहे. आता शनिवार आणि रविवार ह्या जागेवर एवढी गर्दी असता, 2-2 तास ट्रॅफिक जाम झालेला असता. मेन धबधब्याकडे जाऊ 20 रुपये तिकीट पर पर्सन असा. ह्यो आंबोलीचं सर्वात पहिलं प्रसिद्ध असो धबधबो. काय पण कसा रुपये किती रुपये हो? 50. लाव म्हटलं तर भजी गरम आहे, वडापाव गरम आहे, आमलेट आहे, मॅगी आहे, साबुदाणा वडा आहे, उसळ मिसळ आहे. आंबोलीत जर तुम्ही जर इले 50 प्लेट हा भजी, इकडे वर महाग भेटली, पण आता या सीझन भजी खाऊ बरं पडता. भजीच चांगली लागता, भजी आणि चाय हे सगळं ठरलेलं असा. हे कोण आमचं गेलो माहित नाही, असंच बसलो. आंबोली कशी वाटली? इतर दिवशी सुरुवात हा, ट्रेलर हा, अजून खूप स्पॉट बघण्यासारखे. म्हटलं भजी आणि खाव्या, पुढे जाऊया, भूक लागलेली आहे. पावसाळ्यात चाय आणि भजी आणि मित्र आणि मित्रांचे फुकटचे गजाली ह्या वेगळाच सुख असा. तिकडनं आम्ही सुटलो ते हिरण्यकेशीक जाऊ. हिरण्यकेशी या श्री महादेवाचा सुंदर मंदिर असा. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता गेलेलो हिरण्यकेशी. आम्ही गाडी खालीच लावली, कारण रस्तो एकदम खराब आहे. तुम्हाला दाखवतो रस्तो केवढा खराब असा तो. आम्ही म्हणून गाडीवरती घेऊन जाणू नाही असो. आता बरेच जण गाडीवरती घेऊन जातात, पण आम्ही गाडी खालती निर्णय घेतलेला, तर आम्ही गाडी शक्यतो खालीच लावलेली असा. सिद्धेश तुमचा रस्ता दाखवतो एवढा खराब असा तो, आणि शासनाने याच्यावर जरा खरोखर दखल घ्या. एवढा चांगला ठिकाण असा आणि रस्तो एकदम खराब आहे, एकदम म्हणजे एकदम शिवे घाले असे वाटतात रस्ते. एवढा खराब रस्तो असा दाखवतोय. गाडी आम्ही 2.5 किलोमीटर खालतेच लायलेली असा. चला तर आम्ही चाललो असो वारीसाठी, हिरण्यकेशीची वारी. काय रस्तो खराब हा,
तर म्हटलं चलतच जाऊया, कारण गाडीची पूर्ण वाट लागतली. आमका माहित हा, आम्ही रोज इकडे येतो त्यामुळे आमका माहित हा गाडीचा पूर्ण सत्यानाश होता. तर रस्त्याला काय बोलतले, काय बोलायला उपयोग नाही. शिवाय गावची सवयच पडलेली आहे सगळ्यांका आपल्या गव्हर्नमेंटला, त्यामुळे काय बोलायला काय उपयोगच नाही. एवढी चांगली ठिकाणात आपल्या सिंधुदुर्ग त्यांची अशी वाट लावून टाकलेली आहे आपल्या सगळ्यांनी. यो थूकपट्टी लावून तयार केलेलो रस्तो असा. जो पूर्ण रस्ता असा तो हिरण्यकेशीपर्यंत असं खराब झालेला पूर्ण रस्ता असा. जर कोण व्हिडिओ बघत असते शासनानं तर शासन नक्की दखल देऊ या रस्त्याकडे, कारण एवढं चांगलं ठिकाण असं हिरण्यकेशी पण रस्ता एकदम खराब हा. तेव्हा गाडी नेऊ पण भीती वाटतं. आम्ही पण गाडीकडे खाली लावली 2 किलोमीटर खाली, आणि आम्ही चलत चाललो असो सगळे रस्त्याकडे लागान. रस्ता एकदम म्हणजे एकदम खराब असा. तुम्ही बघू शकता रस्ता केवढा खराब असतो तो. बघा हे पण रस्ता कसा असतो बघा. असं रस्ता पूर्ण वरतीपर्यंत असंच सेम रस्तो असा. म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही आता आंबोली घेऊन गेले असले खूप जण, बरेचसे जण आंबोली घेऊन गेले असतले. रस्त्याची काय वाट लागली तुमका पण माहित असा. इतर आपण इकडे काही वर्षात नाही येतो तर आपण धड योग भेटणार नाही. बाकी पूर्ण रस्तो बरो, बाकी आंबोली सगळे रस्ते बरे आहेत. पण या हिरण्यकेशी रस्त्याक तुमका करू काय झालं आमका माहित नाही, पण हे रस्तो पूर्ण करा, खरोखर करा. कारण इकडे खूप लोक येतात दर्शनाक, आणि ह्या खड्ड्यात आमका जाऊचं लागतं. आमका गाडी पाठीमागे जाऊची लागली, कळला. गाडी आणून उपयोगच नाही, इतकं खराब रस्तो आणि घाणेरडा रस्तो असा. जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना मी एक चांगली गोष्ट सांगतोय, तुम्ही गाडी खरोखर खाली लावा, गाडी वरती घेऊन येऊ नका. जर तुमची गाडी नवीन असेल तर खरीच आणू नका वरती, गाडीची खालनं पूर्ण वाट लागता. त्यामुळे गाडी खालीच लावा आणि 2 किलोमीटरचा रस्ता चालू द्या मस्तपैकी, पण गाडी पण वरती येऊ नका. रस्तो खरोखरच काय बोलायचा. ह्यो रस्तो एवढं खराब असा की गाडीची अक्षरशः वाट लागता. त्यामुळे चुकन पण ह्या रस्त्यात गाडी घालू नकात. होय रस्ता वाटतोय, रस्ता आहे मस्करी आहे. हिरण्यकेशी एवढा सुंदर ठिकाण असा फक्त ह्या जागेमुळे ते का डाग लागता. म्हणून माझ्या आंबोलीच्या भावांका एवढाच म्हणणं असा की तुम्ही पुढे सरान ह्यो रस्तो तयार करून घ्या. आमचे मुंबईकडे गेलेलं असं त्यांका आंबोली बाकी बरी वाटली, पण हे रस्तो बघितल्याने आणि जे गाडी घालू होते ते आता मी व्हिडिओ सांगू शकते ना, तुम्ही त्यांच्याशी बोला. बघा कसं वाटलं रस्तो ह्यो. आंबोली बघती म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे, खूप आवडली आंबोली. पण रस्ता बघू ना, गाडी आम्हाला तिथे खाली उभी करावी लागली. काय बोलतलं आता त्यांका, कितके दिवस 5 वर्षाले असंच रस्तो हा. नक्की रस्त्याची काय करतात त्यांका त्यांचाच माहित. काही वरती घेऊन जाऊचो काय घेऊन जाऊचो सरकारात आमका माहित नाही. बाबांनो रस्तो करा एकदा कळला. मुंबईकडे येतात आणि रस्त्याची मामा मारतात आपल्या, कळला कळला. त्यामुळे जरा थोडं मनाकडे लाज करा, जे कोणी रस्तो बघतो असतो ते, कळला. एकदम घाणेरडा रस्तो. यापेक्षा आमचा भांडूपचा गाडव नका बरं. खड्डे आहेत पण एवढे नाहीत. बाकी आंबोली एक नंबर आहे, बाकी रस्ते पण खरंच बरे आहेत. फक्त हिरण्यकेशी रस्त्याची काय नळला असा आता आमका खरंच माहित नाही. तोंडात अक्षरशः गाडी येतात, पण मला व्हिडिओत घालले ना असं एवढं खराब रस्तो हा. आता आम्ही एवढे चला रामगत लागले, पाऊंटच लागलो चला ते वरती. आता आम्ही पोचलो हिरण्यकेशी मंदिराकडे. म्हणजे वाट चलतो असो आम्ही, आणि क्लायमेट एकदम मस्त आलेलो असा. आंबोली म्हणजे तुमका आधी माहितीच असा क्लायमेट काय असतं तो. फक्त एक मगाशी सांगितलं ती एक गोष्ट जर सोडली तर आंबोली सगळ्यात भारतात म्हणा सगळ्यात बेस्ट आहे आंबोली. तो एक भाग तेवढं सोडलो तर रस्त्याचं, बाकी आंबोलीबद्दल कोण काय बोला शकणार नाही. तर चला तर घेऊ दर्शन श्री हिरण्यकेशी देवाचा. त्याची पण एक थोडक्यात स्टोरी मी तुम्हाला सांगतोय, जी स्टोरी आहे हिरण्यकेशी देवाची ती. हिरण्यकेशी म्हणजे सोनेरी केस असलेली सुंदर देवी. हिरण्यकेशिया घनदाट जंगलातला सुंदर ठिकाण असा. हय मस्त भाजलेली बोंडा भेटतात. म्हटला देवाक पहिले पाया पडाया, नंतर हय खाऊ घेऊया. हय तुमका पूजेचा सगळा सामान भेटता. हिरण्यकेशीची थोडक्यात माहिती मी तुमका सांगतो. वेंगुर्ला तालुक्यात वज्राड या गावात रामकृष्ण विनायक पेंडसे हे भटजी रवा होते. त्यांचा व्यवसाय मोठो होतो. रामकृष्ण पेंडसे हे 1938 सालात पाकिस्तानच्या कराची बॉर्डरवर गेलेले. तर त्यांका रात्री स्वप्नात ऋषींनी दृष्टांत दिलो की तू आंबोलीच्या पूर्व दिशेक जा आणि त्या दाट जंगलात एक महादेवाचा स्थान असा तर शोधून काढ आणि त्याची कायमस्वरूपी सेवा कर. तेव्हा 1938 साली या मंदिराचा शोध लागलो. हिरण्यकेशी देवाचं मंदिर असा, या बाजूकच दत्त मंदिर असा. आता चला आपण बघूया. बरेच जण येतात पण त्या दत्त मंदिर कोणाच्या दिसण्यात घेणार नाही. बाजूक दत्त मंदिर असा आणि पादुका पण असत. मंदिराच्या बाजूकच एक सुंदर असा दत्त मंदिर असा.
त्याच्या समोर दत्तगुरूंचे पादुका आणि श्री स्वामी समर्थांची छोटीशी मूर्ती असा. ह्या गोमुख कुंड असा. हा जो कुंड असता 12 महिने वाहत असता. इकडे 12 महिने झरे असत आणि 12 महिने ह्या कुंडात पाणी असता आणि एकदम थंडकर पाणी असा. 7 गुहेंमधनं ही देवी भेटीक येता असा म्हटला जाता. ह्या नदीचा उगम पूर्वेपासूनच सुरू होता, तसंच पूर्वेकच येऊन संपता. ह्या गुहेंचा एक वैशिष्ट्य असा, जेव्हा बाहेर थंडी असता तेव्हा या गुहेंमध्ये गरम वाटत, बाहेर गरम असला का या गुहेंमध्ये थंड वाटता. हिरण्यकेशी ही नदी गडिंग्लज संकेश्वर मार्गे घटप्रभा नदीक जाऊन मिळता. रामकृष्ण विनायक पेंडसे यांची समाधी हैसर ह्या कुंडांमध्ये असा. हिरण्यकेशी मंदिरात महाशिवरात्रेक मोठो उत्सव असता. ह्या नदीत अस्थि विसर्जन पण केला जाता. आंबोली झालीच फेमस झालेला रीलमुळे गणेश मंदिर इकडे असा. हिडन गणेश मंदिर असा, जिकडे आम्ही कधी जाऊ नव्हतो. आज पहिल्यांदा इकडे गेलेलो असो. तर चला तर बघूया कसा असा मंदिर ता. ह्या गणेश मंदिराचं नाव रागेश्वर गणेश मंदिर असा. हिरण्यकेशीच्या खालच्या गावात ह्या मंदिर असा. मंदिराची सुरुवात होता ती म्हणजे या सुंदर तुळशीपासनं. त्याच्या बाजूकच शिवलिंग आणि त्रिशूळ स्थापन केलेला असा. ह्या झाडाकडनं खाली गेला काय नागदेवतेची सुंदर अशी भली मोठी मूर्ती असा. आंबोलीक स्वर्ग म्हणतात ह्या खराच असा. हे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने पाणी येतं असा. एक तुम्ही बघितलं असतं पाणी दोन्ही साईडने येतात. एका साईडने पाणी पूर्ण खदू असा आणि एका साईडने पाणी पूर्ण स्वच्छ असा. नक्की काय चमत्कार असा की माहित नाही, पण इकडे जेव्हा तुम्ही येतला प्रत्यक्ष बघतला तेव्हा तुम्हाला कळतला की खरोखर एका साईडने पाणी एकदम स्वच्छ असा आणि एका साईडने एकदम खदू असा. असं वाटतं दोन पाण्याचा संगम एकत्र होता असं वाटतं एका ठिकाणी. ह्या शांततेत येणारं पाण्याचा यो सुंदर असा आवाज, घनदाट जंगल आणि धार्मिक परंपरेमुळे आंबोलीचा विशेष महत्व असा. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रागेश्वर गणेश मंदिर ह्या स्वयंभू असा. ह्या भूमीर श्री रागेश्वर मंदिर ह्या पवित्र भूमीर रागेश्वर गणेश मंदिर ह्या श्रद्धा, अध्यात्म आणि इतिहास यांचो सुंदर असो संगम असा. ह्या मंदिर जून ते ऑक्टोबर पर्यंत पाण्याखालीच असता. ह्या ठिकाणार भारतदास महाराजांचो मठ असा. त्यांनी ज्या ठिकाणाचो शोध लावलो. या गणपती मंदिर पूर्ण पाण्यात असा. आम्ही आत्ता इलो आणि बघून पहिली भीती वाटली, कारण पूर्ण काळो आणि पाणी असा. कारण पूर्ण काळो असा. बॅटरी मारल्याशिवाय आम्ही आत उतरत नाही, कारण पूर्ण पाणी दिसतं असं आतमध्ये. त्यामुळे आता बघू नक्की काय असा था, कारण पूर्ण पाणी वाटतं होतो आणि पूर्ण काळोख असा. बघून तर भयानक वाटता. पहिल्यांदा इलो असू, कारण नक्की काय आतमध्ये असं खरंच माहीत नाही असा. दसरा तर बघूया आतमध्ये काय असता आणि घेऊया गणपतीचं दर्शन. आणि सर आवाज जबरदस्त घुमता मग दाखवायचं. आम्ही मंदिरात गेलो आणि गणपतीच्या आरतीक सुरुवात केली. ह्या दगडार स्वयंभू गणेश मूर्ती प्रकट झालेली असा. गणपतीचो जो चेहरा तयार झालेलो असा तो या पाण्याखालती असा. पाण्यातनं तो जरा जरा दिसता. भारतदास महाराज हे रामतीर्थावरनं हैसर इलेले. त्यांची गणपतीवर खूप श्रद्धा होती. ते भर पाण्यात जाऊन गणपतीची सिंदूर लावून पूजा करत. गणपतीचं दर्शन घेतला आणि आता आम्ही जाऊ सुटलो ते म्हणजे कावशेत पॉइंटाक. आम्ही आता जातो समोर कावशेत पॉइंटाक आणि असं पूर्ण पाणी भरलेलं ब्रिजवर. पूर्ण पाणी दिलं ब्रिजवर मी दाखवतं. कावशेत पॉइंटला जाताना जबरदस्त पाणी भरलेला. पावसाळ्यात ह्या ब्रिजवर पाणी असताच. पाण्यात उतरान बघला तर गाडी आरामात सुटवते. म्हटलं आता आपण पण गाडी पाण्यातनं घालूया, पण पाण्याचा अंदाज घेतल्याशिवाय गाडी पाण्यातनं घालू नका, कारण पाण्यात बरोच फोर्स असता. ना दुसरा एक रस्तो जाऊ तो त्या रस्त्यानं असा. जर तुम्ही जर इकडनं तुमचं जर कावशेत पॉईंटला जायचं असा आणि जर असं ह्या ब्रिजवर पाणी भरलेलं असा तर बाजारात एक रोड गेलेलो असा तो डायरेक्ट कावशेत पॉईंटवर जाता. कावळेसात आंबोलीचो सर्वात महत्वाचो पॉइंट असा. तर आता बोललेलो असो कावशेत पॉईंटार वारो जबरदस्त असा. खूप वारो येता. फोन पण धरू जमना ना असा. वारो जबरदस्त. कावळेसात ह्या कायम धुक्यात हरवलेलाच असता. ह्या पॉइंटार पाऊस कमी असलो तरच सर्व व्ह्यू बघूक भेटता. आम्ही गेलो तेव्हा पाऊस जरा कमी होतो. असं वाटतं सगळी गाड्या धुक्यात गेलेली असं.
जागा दिल्यावर की पूर्णपणे धुके असा मोबाईल धरून पण भेटणार नाही असा खूपच वारो असा बऱ्यापैकी. ज्या पॉईंटवर जर इला तर पाऊस खरोखर कमी होतो तर पॉईंट बघू भेटणार नाही तर बघू भेटणार नाही. पाऊस आता कमी हा बघूया आता. ही लाकडांची नैसर्गिक डिझाईन मस्त वाटतं. ह्या पॉइंटवर खाऊची बरीचशी दुकानं असत. पावसात भिजान थंडी लागा होती त्यामुळे आमचे भाव मस्तपैकी हात सुक होते. होय, मक्याची बोंटा उकडलेली पण होती. कोलवी झाली कोलवी भाई कसली तट्टी वाजते. इकडून आहे 50 किलोमीटर. चलो काय विचारतो किती किलोमीटर आहे काय तुला काय करायचं उतर बर. हॅलो, वातावरण मस्त आलेलं असा बऱ्यापैकी. असं वाटतं की आम्ही ढकत असू. कसं वाटतं आता? एक नंबर एक नंबर एक नंबर. स्वर्गात आलोय, आंबोली कशी वाटली? एक नंबर स्वर्गात आलोय. जे कोण कंपनीच्या पलीकडे. जे कोण आंबोली घेऊन नाही असत आणि जे कोण व्हिडिओ बघतो असत मुंबईतनं त्याने नक्कीच एकदा 2 दिवस सुट्टी काढून आंबोली घ्या. जरा ठिकाण चांगला बघण्यासारख्या. असे स्पॉट तुमका सहसा बघू भेटायचे नाही. इकडे ह्या पॉइंटाक शॉवर पॉइंट असं म्हणतात. है ना, पाणी उलटा डायरेक्ट आपल्या अंगावर येता. ह्यो सुंदर असो कावेसेत पॉइंटचो नजारो जो आमका पाऊस कमी असल्यामुळे बघूक मिळालो. जे कोण हे व्हिडिओ बघतात आणि ज्यांका आंबोली माहीत नाही असा त्यांनी एकदा तरी आंबोलीक व्हिजिट करा. ह्या ठिकाण सावंतवाडीपासनं 35 किलोमीटर एवढ्या अंतरावर असा. ह्या पॉइंटकडे फक्त आपली स्वतःची काळजी घ्या. ह्यो पॉइंट जेवढं सुंदर दिसता तेवढं वाईट पण असाच. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्या. थंडी अच्छा आत एकतर इथं वारं पण आपण दूर भीती वाटतं असा. खूप वारं असा नाही पाऊस होईल असा आणि मेन थंडी वाजता असा सकाळ वाजता भिजतो असो कायम. मित्र म्हटले की मजा मस्ती हे इलीच. त्यामुळे मस्तपैकी आम्ही डान्स करू होतो. आमच्या ग्रुप मध्ये एक असं माणूस असा आले नाही हा ग्रुप आपल्या ट्रिपचा अजिबात एन्जॉय करू नका. तो माणूस म्हणतो बघा ह्यो नुसते फोनवर फोन. त्याने काय एन्जॉयमेंट करू नये असं आमच्या ग्रुप मध्ये ना. तो आमच्यासोबत बोलणार नाही काय ना काय फोनवर टाइमपास चाललेला रोज टाइमपास. आंबोलीत महादेवगड पॉइंट ह्यो पण एक सुंदर पॉइंट असा. आमका काही कारणास्तव उशीर झालो त्यामुळे आम्ही आता घराकडे जाऊन निघालो. नमस्कार म्हणजे कावेसेट पॉईंट जर तुम्ही इलात कावेसेट पॉईंट जर इलात तर बांबू हॉटेल म्हणून हॉटेल असा. इकडे तुमका उकडलेली बोंड भेटली बघा. 40 रुपये बोंड असा. तसं भाजलेली बोंड पण भेटतली. चहा भजी सगळ्या नाश्ते सोय इकडे सगळं संपूर्ण असा. या दुकानाचे मालक असं श्रीधर गवस. जर तुम्ही इलात कावेसेट पॉईंटला तर नक्की इकडे व्हिजिट करा. धन्यवाद. ह्या थंडीत गरम खाऊची एक वेगळीच मजा असा. नंतर आम्ही मजा मस्ती करीत गपचूप घराकडे इलू. जर हा व्हिडिओ तुमका आवडलो असात तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि असा सहकार्य करत राहा. धन्यवाद.